यात पुढच्या बातम्यांकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्यापैकी सिंधू जलकरार स्थगित करायचा निर्णय हा सर्वात महत्त्वाचा निर्णय होता असं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज राज्यसभेत सांगितलं। राज्यसभेत आज ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते। आपल्या देशाचं हित न जपता एखाद्या नदीचं पाणी दुसऱ्या देशात जाऊ देण्यासाठी अशा प्रकारचा जलकरार कोणत्याही देशामध्ये अस्तित्वात असू शकेल असं वाटत नाही असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी काही लोकांना इतिहासातले दाखले आवडत नसले तरी त्यामुळे कोणते परिणाम झाले ते विचारात घ्यावंच लागेल असं सांगून काँग्रेसला टोला लगावला। यावेळी त्यांनी 30 नोव्हेंबर 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधानांनी सिंधू कराराच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेकडे लक्ष वेधलं। या कराराच्या वेळी पाकिस्तानी पंजाब प्रांतातल्या शेतकऱ्यांचं काय होणार याची चिंता त्यांना भेडसावत होती। मात्र आपल्याच देशातल्या जम्मू काश्मीर, राजस्थान यासारख्या भागांबाबत त्यांनी विचार केला नाही अशी टीका डॉक्टर जयशंकर यांनी केली। जयशंकर यांचं निवेदन सुरू असताना विरोधकांचा गदारोळ देखील सुरू होता। या गदारोळात जयशंकर यांनी आपलं निवेदन सुरू ठेवलं। उनको फिक्र थी पाकिस्तानी पंजाब, उनको फिक्र जम्मू एंड कश्मीर के किसानों पर नहीं थी। उनको फिक्र राजस्थान के किसानों की नहीं थी। उनको फिक्र हिमाचल पर नहीं थी। Ruchi ji has right to speak. No, please. और you will get your opportunity to speak. Please. उनका please. कहना था कि संसद का ना हक है कि कितना पानी जाए ना कितना पैसा जाए। और सर जो वो कहते हैं कि हमने ये शांति की कीमत थी, नहीं सर, ये तुष्टीकरण की कीमत। इतिहासातल्या निर्णयाचा परिणाम वर्तमानावर होत असतो, इतकंच नाही तर त्याचा परिणाम भविष्यकाळावर देखील होतो असं त्यांनी सांगितलं। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सद्भावनेपोटी जो करार केला त्याच्या बदल्यात भारताला दहशतवाद आणि विश्वासघात मिळाला असं ते म्हणाले। रक्ताचे पाट आणि पाणी एकसाथ वाहू शकत नाहीत असं पाकिस्तानला ठणकावत भारतानं अतिशय अचूक आणि चिथावणीखोर नसलेली लष्करी कारवाई केली। दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आणि दहशतवादी पायाभूत सुविधांचा कणा मोडला अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली। कोणत्याही आण्विक हल्ल्याची भीती भारताला कोणी दाखवू नये हा संदेश या मोहिमेतून दिला गेल्याचं त्यांनी सांगितलं। भारताच्या मुत्सद्दी प्रयत्नांमुळे पहलगाम हल्ला करणाऱ्या TRF या दहशतवादी संघटनेविरोधात जागतिक जनमत तयार केलं गेलं। दहशतवादाच्या या समस्येकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्यासाठी भारतानं अतिशय जोर लावला आणि त्यामुळे जगभरातून भारताच्या लढ्याला पाठबळ मिळालं असं त्यांनी अधोरेखित केलं।